नमस्कार मंडळी. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की प्रत्येकजण विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असतात. बाहेर फिरण्यासाठी पुणे आणि मुंबईतील सर्वच पर्यटक विविध धबधब्यांना भेट देत असतात. तरुण मंडळी तर नेहमीच अशा ठिकाणी जाण्यास उत्सुक असते. आता तुमची देखील आतापर्यंत विविध प्रसिद्ध धबधब्यांना भेट देऊन झाली असेल आणि आता कुठे जावे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका. आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अनेक सुंदर धबधबे आहेत. यातील काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक आहेत. त्यातलाच एक आहे बेंद्रेवाडी धबधबा. तर आज आपण याच बेंद्रेवाडी धबधब्याला भेट देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत धबधब्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या बेंद्रेवाडी धबधब्याला भेट द्या. पावसाळ्यातील पिकनिकसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. पुणे शहरापासून हे ठिकाण जवळ असल्यामुळे स्वतःच्या वाहनाने, कार किंवा दुचाकीने येथे सहज जाता येते. पुण्याहून जुना मुंबई पुणे महामार्गाने कानेफाटा येथून उजव्या बाजूस वळून टाकवे, कशाळ, वाहनगाव, डाहुली मार्गे बेंदेवाडी जाता येते किंवा पुणेहून लोणावळा लोकलने कान्हे स्टेशनला उतरून खांडीकडे जाणारी बस पकडायची किंवा खाजगी वाहनाने जाऊ शकता. कानेफाटा ते बेंद्रेवाडी धबधबा हे अंतर सरासरी 35 किलोमीटर आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी, निसर्गप्रेमींनी आणि ट्रेकर्सनी विकसित केलेला बेंद्रेवाडी धबधबा हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य पर्यटन स्थळ आहे. हा धबधबा मावळ तालुक्यातील डाहुली गावाजवळ आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत विकेंडला एक दिवशी सहलीसाठी हे ठिकाण उत्तम असून ठाकरवाडी धरणाची साथ आपल्याला शेवटपर्यंत लाभते. या धबधब्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे जुलै ते सप्टेंबर असून या दिवसात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात या धबधब्याचे रूप अतिशय विलोभनीय असते. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि उंचावरून पडणारे पांढरे शुभ्र पाणी पर्यटकांना आकर्षित करते. येथे स्थानिकाकडून पार्किंग शुल्क 50 रुपये आणि प्रवेश शुल्क प्रत्येकी 10 ते 20 रुपये आकारला जातो. स्थानिक गावकऱ्यांच्या घरी चुलीवरचे अस्सल महाराष्ट्रीयन जेवण मिळण्याची सोय होते. तसेच कपडे बदलण्यासाठी रूमचीही व्यवस्था होते. पावसाळ्यात येथे जाताना रस्ता चिखलयुक्त असू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी. हे ठिकाण शांत असून डोंगराळ भागात निसर्गाची हानी होणार नाही, तसेच आपल्याकडून कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायची. हे ठिकाण ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. धबधब्याचे दृश्य मनमोहक असून धबधब्याखाली एक नैसर्गिक तळे तयार झाले आहे, जेथे पर्यटक मजा करतात.
धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊन परतीची वाट पकडली. डाहुली गावचे सरपंच यांच्या घरी राहण्याची आणि जेवणाची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली.